तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत मोंगा, म्हणजे रायगडचा जो पट्टा आहे जिकडे रोहा, मानगाव, अलिबाग, तर या पट्ट्यामध्ये याला पोपटी बोलतात। आणि इकडे कोकणात चिपळूण, ग्वागर किंवा खेड हा जो पट्टा आहे दापोली, तर इकडे आम्ही याला मोंगा बोलतो। तर हा ऑफ सीझनचा मोंगा आम्ही बनवणार होतो, कारण हा ऑफ सीझन म्हणजे हा पावसाळा म्हणजे ऑलमोस्ट आता प्रत्येक सीझनमध्ये पाऊसच पडतो आहे। तर या ऑक्टोबर मंथमध्ये तुम्हाला ज्या पावट्याच्या शेंगा आहेत, म्हणजे काही जण वाल बोलतात, तर त्या पावट्याच्या शेंगा या सीझनमध्ये उपलब्ध नाही होत। तर आम्ही काय केलेलं की बाजारातून 1 किलो शेंगा आणल्या होत्या, प्लस या सीझनला तुम्हाला जो भांबरूट आहे, जो क्वालिटीवाला भांबरूट असतो, म्हणजे पूर्ण वाढ झालेला, तो वाढ झालेला भांबरूट तुम्हाला या सीझनला भेटत नाही। तर आता आम्ही चालूला एक छोटे छोटे भांबरूटचे भेटलेले रोपं, तर ती आणलेले, आणि त्यानंतर वालाच्या त्या पावट्याच्या शेंगा बाजारातून आणल्या होत्या, आणि मटका तर आमच्या घरीच होता, तर तो मटका आम्ही आणलेला, आणि त्याच्यानंतर 2.5 किलो चिकन या मटक्यामध्ये टाकलं होतं। तर अशी आमची ऑफ सीझनची मोंगा पार्टी कशी होते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे पुढे। या झाडांनी आपण इथे भांबरुडा धुवून आणलेला आहे। तर इकडे आमचं वैभवने भांबरूड जो आम्ही आणला होता, छोटी छोटी रोपं, तर ते धुवून आणले होते, आणि आता आम्ही हळूहळू लेअर लावायला सुरुवात केली होती। तर मडक्याच्या बॉटमला पहिला आम्ही केळीचं पान टाकलं होतं, आणि त्याच्यावरती थोडा भांबरूड जो आहे तो भांबरूड लावलेला होता, आणि त्यानंतर ती लेअर झाल्यानंतर त्यानंतर फर्स्ट जी लेअर लावणार होतो ती पावट्याच्या जे शेंगा आहेत त्याची। तर पावट्याच्या शेंगा जर तुमच्याकडे खडा मीठ असेल ना, तर खडा मीठ हा मोंग्यासाठी उत्तम ऑप्शन आहे, कारण बारीक मीठ आहे तो लवकर त्याचं पाणी होऊन जातं। तर मोंग्याला मोस्टली खडा मीठच वापरतात, तर आमच्याकडे खडा मीठ नव्हतं, तर त्यामुळे आम्ही बारीक मीठ चालूला वापरून घेतलं। जेवढं खाली वागशील ना जास्त खारड होईल। माझ्या डोईवर बसकर प्रतीक। तर वालाच्या शेंगाची लेअर, ज्या पावट्या शेंगा त्याची लेअर लावून झाल्यानंतर त्याच्यावरती परत केळीचं पान टाकलं होतं। केळीच प्रत्येक लेअरच्या मध्ये केळीचं पान टाकलं होतं, जेणेकरून जे याच्यावरती आता चिकनची लेअर येणार, तर चिकनचं जो पाणी होणार आहे तो पूर्ण पाणी खाली वालाच्या शेंगामध्ये उतरू नये म्हणून मी केळ्याची पानं प्रत्येक लेअरमध्ये टाकली होती। प्रतीक, मला काय वाटतं माहिती आहे, आधी एक पूर्ण असं मोठं पान घे आणि अख्ख्या मडक्याच्या वाटली असं लावून ठेव। अरे पण तू खाली मडक्याला माती बिती लागलं तर चिकनला लागेल सगळी त्याला सगळा का धुवून का कोणी घाण आहे काय बाहेर काय समज धुवायचा तो सगळा त्याला ही लागली ती। हा ठीक आहे, लावा। तर इकडे केळीची पानं जी आहेत ती पावट्याच्या वरती लावून झाली होती, आणि आता वेळ आली होती चिकन लावायची। तर पावट्याच्या शेंगांच्या वरती आता चिकनची लेअर लावणार होतो। चिकनचे जे पीस आहेत ना, ते आम्ही तंदुरीला ज्या साईजचे पीस लावतात ना, तर त्या साईजमध्ये पीस करून आणले होते, आणि हे पीस आम्ही जवळजवळ 4 वाजल्यापासून आम्ही मॅरिनेशनसाठी टाकले होते। तर मॅरिनेशनसाठी आम्ही याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकली होती, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही कांदा लसूण मसाला आणि प्लस अर्धा किलो दही टाकलं होतं, आणि तिखटसाठी कांदा लसूण पेस्ट जे आम्ही आपली आलं लसूण जी पेस्ट बनवली होती ना, तर त्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा होत्या, आणि वरतून आम्ही लाल तिखटसुद्धा टाकलं होतं। चिकनची लेअर लावून झाल्यानंतर ना त्याच्यावरती परत केळीचं पान टाकलं होतं, आणि ज्या पावट्या शेंगा आहेत ना त्यांना फ्लेवर एक टेस्ट यावी म्हणून जो मॅरिनेशन केलं होतं ना त्याचा जो मसाला होता
तो मसाला आम्ही त्या वालाच्या शेंगांना लावला होता. आणि त्याच्यानंतर चिकनच्या वरती परत वालाच्या शेंगा टाकून त्याच्यावरती परत केळीचं पान लावलं होतं. म्हणजे प्रत्येक आमच्या लेअर झाल्या होत्या वालाच्या शेंगाच्या 2 लेअर आणि त्यानंतर चिकनच्या ज्या आहेत ते चिकनच्या 2 लेअर अशा झाल्या होत्या. तर इथे आता चिकनची जी दुसरी लेअर आहे ना ते दुसरी लेअर लावून घेत होतो. आणि अजून पावट्याच्या शेंगा शिल्लक होत्या. तर ह्या लेअरनंतर परत पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगांची लेअरसुद्धा या चिकनच्या वरती येणार होती. चिकनची लेअर झाल्यानंतर परत एकदा केळीचं पान लावून घेतलेलं आणि त्याच्यावरती आता ज्या वालाच्या शेंगा उरल्या तर त्या टाकणार होतो. इकडे मॅरिनेशनचा मसाला लावलेल्या ज्या वालाच्या शेंगा होत्या ना त्या वालाच्या शेंगांची लेअर इकडे चढवत होतो. आत्तापर्यंत जवळजवळ 2 चिकनच्या लेअर आणि ही जी तिसरी वालाची पावट्या शेंगाची लेअर आहे ना ती लेअर लावली होती. आणि आता याच्यानंतर परत ही वालाच्या शेंगांची लेअर झाल्यानंतर त्याच्यावरती जे उरलेलं चिकन आहे ना ते उरलेल्या चिकनची 3rd लेअर लावली होती आम्ही. गांजेला भूक नाही. टाक त्याच्यात आपण खाऊ. हा तर इथे आता आमचे चिकनच्या ज्या लेअर आहेत ना तर चिकनच्या 3 लेअर लागल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सर्व जे चिकन आहे ते लावून झालं होतं. आणि आता शेवटची लेअर जी आहे ती ज्या वालाच्या शेंगा होत्या तर त्या वालाच्या शेंगांची शेवटची लेअर लावणार होतो. तर इकडे आपल्या सर्व ज्या लेअर आहेत ना त्या सर्व लेअर लावून झाल्यानंतर जो मटका आणला होता त्या मटकाचं तोंड जे आहे ते या केळीच्या पानाने आणि त्याच्यावरती जे भांबरूट आणलं होतं त्या भांबरूटच्या जे रोपं होती त्या रोपाने पूर्ण तोंड आहे ते गच्च बंद करून घेणार होतं. पॅक करायचं पूर्ण दिवसा काढून एक अख्खा पान तसंच जो कापलेला असेल तोच घेऊन या. टाक पूर्ण पॅक कर वरपर्यंत. आपण केळीच्या पानावर वाटणार मग केळीची पानं अजून काढायला लागतील. हा ते नंतर काढू. प्रत्येक आता साईडने भांबरूड लाव. संपला भावरूड आहे तो का तिथं मारला कुठे हे आण तो कोंबच. तो मटका जो आहे तो पूर्ण गच्च पॅक करून घ्यायचा आहे की जेणेकरून आतमध्ये तयार होणारी जी वाफ आहे ना ती वाफ मटक्यातून बाहेर गेली नाही पाहिजे. कारण आतमध्ये जेवढं पण मटेरियल जे आहे ना ज्या पावट्याच्या शेंगा आहेत आणि चिकन ते पूर्ण वाफेवरती शिजणार होतं. तर याच्यामध्ये ना काही जण बटाटे रताळे किंवा अंडीसुद्धा टाकतात. तर आमच्याकडे मटका छोटा असल्यामुळे आम्ही फक्त चिकन आणि वालाच्या पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा लावून घेतल्या होत्या. तर इकडे पॅकिंग झाल्यानंतर आता मटका जो आहे तो एक छोटासाच खड्डा पाडायचा आहे ज्याच्यामध्ये फक्त मटक्याचं तोंड जाईल आणि बाकीचा जो भाग आहे ना तो वरती राहील. तर अशा प्रकारे मटका खड्ड्यामध्ये टाकून बाजूने माती लावून घेतली आहे. आणि आता मटक्याच्या बाजूने आहेत ना पहिल्या ज्या गोवऱ्या बोलतात शेणी त्या शेण्यांची लेअर लावणार आहे. आणि त्या शेण्यांच्या लेअरनंतर त्याच्या बाजूला सुकी लाकडं जी आहेत ती सुकी लाकडं जाळण्यासाठी लावणार आहे. तर जी शेणी आहेत ना शेणी का फर्स्ट लेअरला वापरतो की शेण्यांचा जो धग जो आहे ना तो धग मटक्याला चांगल्या प्रकारे लागतो कारण त्या लवकर जळत नाही. लाकडं जी आहेत ती लवकर जळून जातात आणि शेण्या ज्या आहेत त्या अशा हळूहळू जळतात ज्यामुळे आतमध्ये जो मटका जो आहे तो मटका चांगला गरम होतो. अरे ते शेणी प्रत्येक घरी मध्ये शेणी उभवायचे त्या मुद्यातून खाल्लो. हा तर फर्स्ट लेअरला शेणी लावल्यात गोवऱ्या त्याच्यावरती लाकडं आणि ते आता लाकडं पेटावी म्हणून त्याच्यावरती हा पेंडा आम्ही लावला होता. तर पेंडा किंवा गवत असेल ना तर किंवा पातेरा किंवा नारळाच्या ज्या झावळ्या आहेत त्या झावळ्या सुद्धा तुम्ही लावू शकता. तर जे पण मटेरियल लावाल ते पूर्ण सुक्का पाहिजे जेणेकरून आतली जी लाकडं आहेत ना ती लाकडं लवकर पेटतील.
तर आम्हाला जो पेंडा भेटला होता तो पेंडा दमट होता, त्यामुळे थोडे आग पेटायला जे आहे ना तो उशीर लागलेला. कागद आहे ना जरा नाही भाई शिकला ना जाऊ साड्या. पेंडा दमट असल्यामुळे आग जी आहे ना ती आग लवकर पेटत नव्हती, त्यामुळे सर्वजण जे आहेत ना ते आग पेटवण्यासाठी मेहनत घेत होते. कारण जोपर्यंत पेंडा पेटत नाही पूर्ण तोपर्यंत आतली लाकडं जळणार नव्हते, आणि लाकडं जळत नाही तोपर्यंत जी पहिली लेअर होती शेण्यांची ती तर शेण्या तर जळायलाच नसत्या. त्याच्यामुळे शेण्या जोपर्यंत जळत नाही, शेण्यांपर्यंत आग पेटत जात नाही तोपर्यंत मटकासुद्धा गरम झाला नसता. तर त्याच्यामुळे पहिल्या लेअरला शेण्या, दुसऱ्या लेअरला लाकडं, तिसऱ्या लेअरला हा जो पेंडा आहे तो पेंडा लावला होता. त्यामुळे आता पेंडा पूर्ण जळून झाला होता, आणि आता जी दुसऱ्या लेअरची जी लाकडं आहेत तर ते लाकडं जळायचं काम चालू होतं. आता ते लाकडं जेव्हा जळतात ना, त्या लाकडं जळत असताना त्याच्या शेण्या ज्या त्या शेण्यासुद्धा जळत असतात. त्यामुळे मटका जो आहे तो खरा गरम व्हायला चालू होतो, तो लाकडं जळायला लागल्यानंतर मटका गरम व्हायला चालू होतो. तर आता आहे ना ऑलमोस्ट जी लाकडं आहेत ना ती लाकडं पूर्ण जळून गेली होती, आणि आता जे धुमसत आहेत ना ते गोवऱ्या ज्या होत्या ना शेणी, तर शेणी आणि लाकडाचा जो निखार आहे ना तो निखारा धुमसत होता. या उभेमुळे ना मटका लवकर गरम होतो, आणि त्याच्यामुळे आतमध्ये आहे ना मटक्याच्या आतमध्ये वाफा आहेत, त्या वाफा चांगल्या प्रकारे तयार होतात. तर फायनली 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचा जो मोंगा आहे ना तो मोंगा रेडी झाला होता. तर 1.5 तास याच्यामुळे लागला होता कारण अर्धा तास जो आहे ना पहिला सुरुवातीचा तो आमचा त्या विस्तो जो होता बाहेर पेंडा लावलेला तो पेंडा पेटण्यातच गेला होता, त्याच्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा वेळ झाला. तर फायनली आमचा जो मोंगा आहे ना तो मोंगा इकडे आम्ही सर्व करण्यासाठी आणला होता. तर आतमध्ये वाफा असल्यामुळे जे पण मटेरियल आहे ना ते मटेरियल काढायला थोडा त्रास होत होता. वरती तोंडाला लावलेला भांबरूट आणि केळीचं पण काढून झाल्यानंतर इकडे पित्या जो आहे ना तो पित्या आतलं मटेरियल ओतत होता. तर पित्याचं ओतून झाल्यानंतर शेवटी वैभवने इनिशिएटिव्ह घेऊन सर्व आतलं कंटेंट जो आहे तो कंटेंट दोन्ही पण वैभव मिळून काढत होते. तर इकडे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता चिकन आणि ज्या पावट्याच्या शेंगा आहेत ना त्या कशा प्रकारे शिजल्या होत्या. तर हा जो पूर्ण मटेरियल आहे ना तो टोटली ज्या आतमध्ये वाफा तयार झाल्या होत्या त्या वाफांवरती हा चिकन आणि शेंगा ज्या आहेत त्या शिजल्या होत्या. तर याच्यामध्ये जो भांबरूड आणि केळीची पानं वापरतो ना आणि मीठ, तर याच्यामुळे आतमध्ये वाफा तयार होतात आणि त्याच्यावरती पूर्ण जो मटेरियल आहे तो शिजतो. अरे ती सुरी दिली होती ते सुरीने हे कर की नाही, सुरी कुठे टाकली? मटक्यातला सर्व कंटेंट बाहेर काढून झाल्यानंतर ना इकडे आम्ही सर्वांनी खायला घेतलं. तर वालाच्या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण शिजल्या होत्या, पण चिकन जे आहे ना ते थोडा आग कमी लागल्यामुळे काही शिजलं नव्हतं, पण काही बऱ्यापैकी शिजलं होतं. तर जेवढं पण शिजलं होतं तेवढं आम्ही चिकन खायला घेतलं आणि उरलेलं जे न शिजलेलं चिकन होतं ना ते आम्ही शेवटी आम्हाला फ्राय करून खायला लागलं. अशी होती आमची ऑफ सीझनची मोंगा पार्टी. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घे स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.